रविवारी मध्यरात्री विद्यार्थ्यांनी भेट घेण्याच्या नावाखाली डांबून ठेवल्याचा आरोप पाठराबेंनी केला होता, तर विद्यार्थ्यांनी हा आरोप फेटाळला होता। त्यामुळे समिती आणि विद्यार्थी पाठराबे यांचं म्हणणं ऐकणार आहे, त्यामुळे आता तरी हा तिढा सुटेल अशी आशा सर्वांना वाटते। पाकिस्तान आणि भारत यांच्यात 23 आणि 24 ऑगस्ट रोजी होणाऱ्या एनएसएस स्तरावरच्या चर्चेदरम्यान कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार हे भारताला कळवण्यात आलेलं नाही। एनएसएसचे सरताज अजीज यांनी भारताला कोणत्याही कार्यक्रमाची अधिकृत माहिती दिलेली नाही। चर्चेसाठी आता फक्त उद्याचा एक दिवस शिल्लक असूनही तसंच प्रोटोकॉलनुसार माहिती देणं गरजेचं असूनही भारताला कोणतीही माहिती पुरवण्यात आलेली नाही। या बैठकीत पाककडून काश्मीरचा मुद्दा उपस्थित होणार असल्याचं कळतंय। भारत फक्त दहशतवादावर चर्चा करणार असल्याने बहुधा पाकिस्तानने आगामी कार्यक्रम जाहीर केलेले नसावेत अशी शक्यता वर्तवली जाते। तर दुसरीकडे सरताज अजीज यांनी या बैठकीदरम्यान हुरियतच्या प्रतिनिधींना भेटणं योग्य नाही असं सांगत भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले। काश्मीरचा मुद्दा सोडण्यास नकार देत कॉमनवेल्थच्या पार्लमेंटरी असोसिएशनची कॉन्फरन्स पाकिस्तानमध्ये घेण्यास पाकिस्तानने नकार दिला। एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सरदार अयाज सादिक यांनी ही माहिती दिली आहे। या कॉन्फरन्ससाठी पाकिस्तानला काश्मीरचा मुद्दा वगळण्याची अट घालण्यात आल्याने आम्ही ही बैठक घेण्यास नकार देत असल्याचं त्यांनी सांगितलंय। भारताने खरेदी केलेल्या तेलाची थकबाकी 2 महिन्यात फेडावी असं इराणने भारताला सांगितलंय। इराणने यातील काही रक्कम भारतीय रुपयांच्या स्वरूपात तर उर्वरित 42,000 कोटींची थकबाकी डॉलर किंवा युरोमध्ये देण्याची मागणी केली आहे। भारताने इराणला तेलाच्या थकबाकीचे 650 कोटी डॉलर म्हणजे सुमारे 42,000 कोटी रुपये देणं आहे। भारत ही 42,000 कोटींची थकबाकी 3 हप्त्यांमध्ये देणार असल्याचं भारत सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलंय। मणिपूरमधील चांदेल जिल्ह्यातील पाराओलन खेड्यात 4 जूनला करण्यात आलेल्या भयंकर हल्ल्यात सहभागी झालेल्या NSCN या जहालवादी संघटनेच्या 4 सदस्यांना आसाम रायफल्सने अटक केली आहे। जहालवादी केलेल्या हल्ल्यात डोगरा रेजिमेंटचे 18 सैनिक शहीद झाले होते तर 11 जण जखमी झाले होते। पुरामुळे आसामच्या 13 जिल्ह्यांना फटका बसला। तिथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले तर हिमाचल प्रदेशलाही अतिवृष्टीने वेढले। त्यामुळे शिमला, कुलू मनाली इथं स्नोफॉल पाहण्यासाठी तसंच पर्यटकांसाठी आलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तर कोकाझारमध्ये जवळपास 20,000हून जास्त नागरिकांना पूरस्थितीचा फटका बसलाय। दरम्यान पुरामुळे विस्थापित नागरिकांना अन्न पुरवठा केला जात आहे।